आज आपण घेऊया नकारात्मकतातून पॉझिटिव्हिटी करायचं मेडिटेशन. चला, कारण आजचा लेसन आपला तसा आहे. चला तर सुरू करूया मेडिटेशनला. आज आपण आपल्या आतल्या नकारात्मक भावनांना ओळखून त्यांना प्रेमाने सोडून देणार आहोत, जेणेकरून आपल्या मनात नवीन सकारात्मक ऊर्जा जागृत होईल. शांत जागा निवडा, डोळे बंद करा, पाठीचा कणा सरळ पण शरीर पूर्णपणे सैल करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा. तिसऱ्यांदा श्वास घेताना मनात म्हणा, मी आत जात आहे. आणि आता कल्पना करा, तुमच्या मनात खोल भागात एक काळा ढग साचलेला आहे. हा ढग तुमच्या दुःख, राग, चिंता, अपराध भाव, न्यूनगंड याचं प्रतीक आहे. हा काळा ढग पहा, त्याला नाकारू नका, फक्त ओळखा आणि मनात म्हणा, मी हे भाव स्वीकारते, पण मी त्यात अडकत नाही. मला ते सोडता येत आहेत. आता कल्पना करा की तुमच्या हृदयातून एक तेजस्वी शुभ्र प्रकाश बाहेर येत आहे. हा प्रकाश त्या काळ्या ढगांवर झिरपत आहे आणि हळूहळू तो काळा ढग विरघळत आहे. बघा बघा, तो विरघळतोय. जसा प्रकाश वाढतो आहे तसा तो विरून जात आहे आणि तो पूर्णपणे विरून गेला आहे. आता फक्त प्रकाश प्रकाश आणि प्रकाशच आहे. त्याच्या सोबत माझ्या आतील नकारात्मकता आता निघून गेलेली आहे. आता मनातल्या मनात म्हणा, मी आतली नकारात्मकता सोडते आहे. मी स्वतःला आणि इतरांना माफ करते आहे. मी प्रेमाने आणि कृतज्ञतेने भरलेली आहे. तुमच्या संपूर्ण शरीरात एक दिव्य प्रकाश पसरतोय. प्रत्येक श्वासासोबत तो वाढतोय आणि तुम्हाला हलकं, शांत आणि समाधानी करत आहे. हा प्रकाश आता कायमचा तुमच्या आत आहे. तुम्ही आता नवीन ऊर्जा, नवीन विचार आणि नवीन सुरुवातीसाठी तयार आहात. हळूहळू श्वासांकडे लक्ष द्या. चेहऱ्यावर स्मितहास्य आणा आणि मनातल्या मनात मनापासून म्हणा, मी स्वतःला प्रेम करते. मी स्वतःचा स्वीकार करते, मी जशी आहे तसा. मी स्वतःचा सन्मान करते आणि मी तयार आहे नवीन छान शक्यतांना स्वीकारण्यासाठी. आणि यासाठी माझ्यासोबत युनिव्हर्स, परमात्मा, ब्रह्मांड आहे. त्याबद्दल युनिव्हर्सचे आभार. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. तुमच्या आतील प्रकाशाला नमस्कार. तर आता डोळे उघडू शकता. तर हे ध्यान संपलेलं आहे. चला, काल मी मेसेज टाकला होता की आपण जे 369 घेतलं होतं त्याचं 21 डेज संपलेले आहेत. ओके, तर ते एक सर होते त्या दिवशी जॉईन झाले होते, त्यांच्या बरोबर आज मला मेसेज आला सकाळी की मॅम 21 डेज संपलेले आहेत आपले. म्हणलं हो, म्हटलं मी स्टेटसला टाकले, म्हटलं की 21 डेज आपले संपलेले आहेत. तर म्हटलं काय फरक जाणवतोय तुम्हाला? तर म्हणे फरक जाणवतोय, वाटतंय की ते म्हणजे प्रोसेसमध्ये आहे आणि मी जी इच्छा व्यक्त केली ती
कम्प्लीट होण्याच्या मार्गावरती आहे. म्हणलं गुड, व्हेरी गुड. आता फक्त एक काम करायचं आहे. त्यांना म्हटलं की आता तुम्ही लिहिलेलं आहे इतकं ठीक आहे, आता फक्त तुम्हाला ते फील करून रात्री आणि सकाळी जितकं म्हणता येईल तितकं म्हणायचा प्रयत्न करायचा. ओके. आता मी तुम्हाला विचारेन की तुमच्या याच्यामध्ये काय फरक जाणवतोय, गायत्री मॅम? ते सर म्हणले तसंच मॅडम, की मॅम माझे बरेच प्रोसेसेस इनिशिएट झालेले आहेत, म्हणजे सुरुवात झालेलं झालेली आहे. आहे. गुड. आणि मग ती 15 दिवस मॅक्सिमम किंवा 3 आठवड्यामध्ये मला रिझल्ट्स त्याचे येतील. म्हणजे मार्ग ऑलरेडी ओपन होऊन पुढे चालू झालेला आहे सगळं. गुड. म्हणजे आता फक्त तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, आता फक्त तुम्ही ते फील करायचं आणि ते झालेलंच आहे येस, याबद्दल थँक्यू म्हणायचं बस. येस, 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 येस. ॲब्सोल्युटली. थँक्यू. थँक्यू. हो. नेहा मॅम तुमचं? तुम्ही जे लिहिलं होतं त्याचं? अच्छा, नाही आहेत का तिथं मॅम? ठीक आहे, नंतर बोलू हॅलो. परत आपण. हा बोला. हा थ्री मॅडम. सिक्स 369 मध्ये जे तुम्ही लिहिलं होतं त्याच्यात काय इम्प्रुव्हमेंट वाटतेय हो. तुम्हाला? वाटतेय ना? हा, इम्प्रुव्हमेंट म्हणजे ते जे आता मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की निगेटिव्हिटी खूप होती, ती हम्म. म्हणजे कमी होऊन जे पैसे येण्याचे मार्ग जे ओपन व्हायला पाहिजेत ते हा. होऊ लागले. जे एक एक गुड. ऑप्शन आता ओपन व्हायला लागले. ओके. त्याचा आहे रिझल्ट पण. हा, ठीक आहे. मग हे महत्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला हो. ते शक्यता दिसायला लागल्यात, पर्याय हो. दिसायला हो. लागलेत, आपोआप हम्म. स्पष्टता आलीये, म्हणजे हो. ते आपल्यापर्यंत येणार हे नक्की. हो, अगदी. येस, थँक्यू. थँक्यू सो मच. म्हणजे 369 कसं काम करतं हे आपल्याला कळलेलं आहे. तर कधी वाटलं तुम्हाला की एखादं काम होत नाहीये किंवा तिथं अडतंय किंवा काही समजत नाहीये, तर लगेच त्याला 369 करायचं. कधीही करा, तुम्हाला काय असं आता त्यावेळेस हे होतं म्हणून मी ते घेतलं, पण असं काही नाही. तर त्याला तुम्ही कधीही लिहू शकता, कधीही करू शकता. ती एक इच्छाच आहे. इच्छाच आपल्याला लिहायची आहे, पण त्या मेथडनी लिहायची आहे, म्हणजे ती लवकर पूर्ण होऊ शकते. हेच आहे. आपण मॅजिकमध्ये बघितलेलंच आहे, इच्छा लिहायच्या. त्याच पद्धतीने आहे, फक्त तिथं आपण एकदा लिहितोय, इथं 21 दिवस लिहायचे आहेत किंवा 21 दिवस कंटिन्यू ते फील करायचंय. मग ते जेव्हा तुम्हाला फील होईल तर ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाणार, आणि कोणतीही गोष्ट तेव्हाच होते जेव्हा ती सबकॉन्शियस माइंड मधून येते, म्हणजे मनात नाही येते. कोणतीही गोष्ट अशीच होत नाही. तुम्ही आधी इच्छा व्यक्त करता आणि मग ती आतून येते तुमच्या की हे झालं पाहिजे, हे करायला पाहिजे, तर ते ऍक्शन मध्ये दिसायला लागतं. तर आपल्याला जेव्हा आपल्याकडनं ऍक्शन होत नाहीत असं जर लक्षात येत असेल किंवा तशी परिस्थिती येत नाहीये, तशा घटना घडत नाहीयेत, तर त्या सगळ्यांना आपण ऍक्टिव्हेट करायचंय आणि त्याच्यासाठी 369 करायचंय, किंवा आपण जे मॅजिक मध्ये शिकलोय ते करा. पुढच्या ज्या इच्छा आहेत त्याच्यासाठी ते करा, आणि आत्ता तुम्हाला जी तीव्र इच्छा वाटतेय त्याच्यासाठी एकच इच्छा घेऊन 369 करा. ओके, ठीक आहे. चला, आजचा आपला 26वा दिवस हा पण महत्वाचा आहे. 2 लेसन आहे त्याच्यावरती. आपण पहिला बघितला नकारात्मकता नाकारणारी जादू. त्याच्यामध्ये हे झालं की जॉब जर नसेल तर त्याच्यातनं आपल्याला कसं बघायचं, आणि एखादं रिलेशनशिप जर खराब असेल तर त्यातलं पण रिलेशनशिप कसं चांगलं बघायचं, म्हणजे आधी ते किती छान होतं हे बघायचंय. आता आपण बघणार आहोत की जे काही आपल्या चुका जरी झाल्या असल्या तरी सुद्धा आपण आज एक वेगळ्या लेवलवरती आहे, किंवा आपण काहीतरी केलेलं आहे, तरी सुद्धा आपण ती चूकच झाली म्हणून का घेऊन बसतो, तर ते घेऊन बसायचं नाही. ओके. आपल्याला काय करायचं इथं, की आपली जरी चूक झाली असेल तरी सुद्धा आपल्याला त्यातूनही पॉझिटिव्ह घ्यायचंय, कारण काही चुकांना आपण इतकं घेऊन बसतो की ते सोडायलाच आपण तयार नसतो.
की नाही ते त्यावेळेस व्हायला पाहिजे होतं, मग असं झालं नाही, मग तसं झालं नाही, मग बाबांनी मला त्या क्लासला पैसेच दिले नाही, मी तर तो क्लास जर त्यावेळेस केला असता तर आज काय लेवल असती माझी, जे काही असेल ते. तर हे निगेटिव्हिटी मध्ये आपण फिरतो. तर त्या निगेटिव्हिटीला आपल्याला इथं काढून टाकायचंय. तर 26वा दिवस आहे, चुकांचं रूपांतर वरदानांमध्ये करा. म्हणजे जी काही चूक तुम्हाला वाटतेय त्या चुकीतून तुम्हाला 10 वरदान आज शोधायचे. तुमच्या दुखावल्या गेलेल्या भावनांचं रूपांतर शहाणपणात करा. शहाणपणात करा म्हणजे इथं काय करायचे की ते जे झालेलं आहे, ठीक आहे, चला त्यातून चांगलं काय होऊ शकतो ते बघायचं. म्हणजे तिथं आपल्या बुद्धीचा उपयोग करायचा, आपल्या शहाणपणाचा उपयोग करायचा आणि चांगला विचार करायचा. आपली प्रत्येक चूक एक झाकलेलं वरदान असते. प्रत्येक चुकीमध्ये न सांगितलेली एक चांगली देणगी दडलेली असते. आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला त्याचा शोध घ्यायचा. इथं आपल्याला जी काही चूक झाली असेल, इथं आता पाठीमागं जायचंय आणि ती चूक तुम्ही आत्ताही घेऊन बसलेला आहात, ती चूक तुम्हाला आज निवडायची. लहानपणी मूल जेव्हा सायकल चालवायला शिकतं किंवा लिहायला शिकतं, तेव्हा शिकत असताना ते अनेक चुका करतं. पण त्याचा आपण फारसा विचार करत नाही. कारण आपल्याला माहित असतं की अशा चुकांमधूनच ते शिकणार आहे आणि त्याचंच कौशल्य ते दाखवणार आहे. पण प्रौढपणे जर आपण चुका केल्या तर आपण स्वतःला माफ करत नाही. असं का बरं? लहान मुलांसाठी तो नियम आहे, आपल्यासाठी तो नियम नाही वापरत आपण. तर लहान मुलाला लावलेला नियम तुम्हाला सुद्धा लागू पडतो. जर तुम्ही चुकांमधून शिकला नाही तर तुम्ही पुढं कसं जाणार? चुकांमधून शिकता आलंच पाहिजे आपलं. आपण सगळेजण चुका करतो. चुका केल्या नसतं तर आपण काहीच शिकू शकलो नसतो आणि अधिक हुशारही झालो नसतो आणि अधिक शहाणेही झालो नसतो. आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य असतं, याचाच अर्थ आपल्याला चुका करण्याचंही स्वातंत्र्य असतं. चुकांमुळे आपण दुखावले जातो, पण जर त्या चुकांमधून आपण काहीच शिकलो नाही तर त्या चुकांमुळे आपण जे क्लेश सहन केले आहेत ते व्यर्थ जातात. मग ठीक आहे, झाली चूक, तरी पण त्यातनं मला हे चांगलं मिळालं किंवा हे चांगलं झालं किंवा हे मी शिकले, हे जर तुम्ही घेतलं तर त्या चुकीचा सुद्धा तुम्हाला काहीतरी फायदा होईल. पण जर तुम्ही तेच सर्कलमध्ये फिरत बसला, नाही असं असं असं, तर ते तुमचं व्यर्थ आहे मग सगळं. तर त्या गिल्टमधून आज आपल्याला बाहेर यायचंय. खरं तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार त्याच चुका आपल्या हातून परत परत होतीलच. पण या चुका करताना आपण इतके दुखावले जातो की अंतिमतः त्यातून आपण नवीन काहीतरी शिकतो. केलेल्या चुकांमधून आपण काहीतरी शिकावं आणि त्या चुका परत परत आपल्या हातून होऊ नयेत, हे चुकांमुळे त्रास होण्याचं किंवा दुखावण्याचं मुख्य कारण आहे. म्हणजे आपल्याला त्याच चुका होतात आपल्याकडनं कधी कधी, पण आपण जर त्यातनं शिकलो तर नाहीच होणार त्या. पण तुम्ही जर तेच रिपीट करत राहिला तर मग ते परत परत होत राहणार. चुकांमधून शिकायला हवं हे योग्यच आहे, पण त्यासाठी आपल्या हातून चूक घडली आहे हे प्रथम मान्य करायला हवं. हे वाक्य इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याकडनं चूक झालेली आहे ह्याला आपण ऍक्सेप्ट करत नाही आणि बहुतेक लोक हे करत नाहीत आणि ते आपल्या चुकांबाबत कायम दुसऱ्यांना दोषी ठरवतात. कारण काही काही चुका अशा असतात की आपण स्वतःला दोषी नंतर देतोच, पण काही काही चुकांसाठी आपण समोरच्याला दोष देत असतो की त्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे असं केलं मी, त्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं. ती चूक झालेली आहे याला ऍक्सेप्टच करत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत त्यातून तुम्हाला पॉझिटिव्हिटी दिसणार नाही. मी एकदा सांगितलंय मागं, ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, स्वीकार करणं म्हणजे काय.
तर ते जे काही आहे त्यातून पॉझिटिव्ह घेणं म्हणजे ऍक्सेप्ट कर. जर तुम्ही ते निगेटिव्ह घेऊन बसला असाल तर तुम्ही त्या गोष्टीला ऍक्सेप्ट केलेलं नाही. क्लिअर आपल्या इथं लक्षात आणून द्यायचं की नाही, मी त्याला अजून ऍक्सेप्ट केलेलं नाही, तर मला आधी त्याला ऍक्सेप्ट करावं लागेल, त्याला आधी स्वीकार करावं लागेल. अच्छा ठीक आहे, झालं, आज माणूस म्हणून झाली माझ्याकडनं चूक, पण यातून मला बदलायचंय, याला मला बदलायचंय, चांगलं करायचंय, यातून मला शिकायचंय काहीतरी, हे तुम्हाला आतून आलं पाहिजे. आपण एक उदाहरण घेऊ. तुम्ही वेगाने गाडी चालवत आहात, ते पोलिसांनी पाहिलं आणि तुम्हाला रस्त्याच्या कडेला थांबवलं आणि वेगाने गाडी चालवण्याबद्दल ताकीद देऊन तुम्हाला दंड भरायला सांगितला. खरं तर आपण वेगाने गाडी चालवत होतो हे मान्य करायचं सोडून आपण काय करतो, पोलिसांना दोष देतो. आणि मग ते झाडाच्या मागे लपले होते, मग त्यांनी मलाच बघितलं, दुसरे काय त्यांना दिसले नाहीत का, हे असं आपण बोलत राहतो. पण त्याच्याजवळ रडार गन असल्याने तुम्ही बरोबर सापडलात. खरं तर वेगाने गाडी चालवण्याचा निर्णय तुमचा होता, त्यामुळे चूक तुमचीच होती. पण इथं कधी आपण स्वतःला चूक मानतच नाही. इथं आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देत असतो की त्याच्यामुळे असं झालं, त्यांनी मला हे केलं, त्यांनी मला ते केलं. तर इथं आपली जी काही चूक आहे ती आपल्याला मान्य करायची आहे. आपण केलेल्या चुकांचा दोष दुसऱ्यावर ढकलल्याने त्या चुकीचे क्लेश आणि परिणाम तर आपल्याला भोगावे लागतातच, पण आपण त्यातून काहीच शिकत नाही. आणि मग काय होतं, त्या चुका आपण परत परत करण्याकडे आपला कल वाढतो, कारण ती चूक झालेलीच नाहीये हेच आपण धरून बसतो. ती चूक झालेली आहे हे मान्य करायला तयारच नाही आपण, तर मग तेच परत करणारच ना आपण. तर तुम्ही माणूस आहात, तुमच्या हातून चुका होणारच. चुकणं ही माणूस असण्याची एक सुंदर गोष्ट आहे, कारण तुम्ही चुकला तर तुम्ही शिकणार. पण या चुकातून तुम्ही शिकायला हवं. ते शिकला नाही तर तुमच्या वाट्याला विनाकारण दुःखच येणार मग. तर या चुकातून तुम्ही कसे शिकाल याचं उत्तर आहे कृतज्ञतेच्या साहाय्याने. म्हणजे तुम्हाला त्यातून 10 गोष्टी चांगल्या शोधायच्यात, म्हणजे त्यातील वरदान शोधायचे आणि त्या वरदानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आणि मी सांगितलं, जेव्हा आपण ते 10 पर्यंत जाऊ त्याच्यामध्ये, त्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह शोधण्याकडे, तर आपल्याला तिथपर्यंत जाईपर्यंत जे काही आपल्या आतलं गिल्ट होतं ते निघून जाणार. त्यामुळे 10 वरदान आपल्याला लिहायचे आहेत. कोणतीही गोष्ट दिसायला किती जरी वाईट दिसली तरी त्यामध्ये अगदी नेहमीच कृतज्ञता व्यक्त करावी अशा अनेक गोष्टी आपल्याला सापडतात. एका चुकीमध्ये जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी अशा जेवढ्या जास्त गोष्टींचा शोध घ्याल, तेवढी तुम्ही चुकीमध्ये जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी अशा जेवढ्या जास्त गोष्टींचा शोध घ्यायला जाल, तेवढी तुम्ही ती चूक वरदानांमध्ये बदलू शकता. चुकीकडे चूक आकर्षित होते तर वरदानाकडे वरदान. तर तुम्हाला काय आवडेल, काय निवडणं आवडेल? चूक नाही ना, वरदान. तर आपल्याला इथं वरदान निवडायचे. आज तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या हातून घडलेली एखादी चूक आठवा. चूक लहान आहे की मोठी याचा काही संबंध नाही, पण अजूनही तिची आठवण झाली की तुम्हाला दुःख होतं. तुमच्या अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तीवर तुमचा राग असेल किंवा ते नातं पूर्ववत राहिलं नसेल, अशी एखादी चूक असू शकते. किंवा तुम्ही एखाद्यावर अंधपणे विश्वास ठेवला आणि त्याची चांगली झळ तुम्हाला पोचली, ते असू शकतं. किंवा एखाद्याची बाजू सांभाळून घेण्यासाठी तुम्ही त्याच्या भल्यासाठी खोटं बोलला आणि नंतर तुम्हीच अडचणीत आला, ते असू शकतं. किंवा एखादी गोष्ट स्वस्त आहे म्हणून तुम्ही घेतलीत आणि तिच्या सारखा काहीतरी बिघाड झाला, म्हणून दुरुस्तीवर जेवढे पैसे तुम्ही खर्च केला तो तिच्या मूळ किमतीपेक्षा जास्त होता. मग तिथं तुम्हाला सारखं वाटायला लागतं की माझ्याकडनं चूक झाली, मला नाही घ्यायचं होतं तरी मी घेतलं.
तर एखादा निर्णय घेताना तुम्हाला तो अगदी योग्य वाटला, पण त्याचा अगदी भलताच परिणाम तुम्हाला अनुभवायला आला. तर यासाठी पण तुम्ही स्वतःला गिल्टमध्ये टाकता की नाही, ही चूक झाली, चूक झाली, चूक झाली. तर यापैकी जी कोणती चूक असेल तुमची, ती चूक तुम्ही आज निवडायची. एकदा का तुम्ही एखाद्या चुकीची तिचं वरदानमध्ये रूपांतर करावं असं तुम्हाला वाटलं की तिची निवड करा आणि ती त्यामध्ये कृतज्ञ राहण्यासारख्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते शोधा. त्याचा शोध घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून तुम्ही स्वतःला 2 प्रश्न विचारू शकता. म्हणजे तुम्हाला आयडिया येण्यासाठी. तर पहिला प्रश्न आहे की या चुकीतून मी काय शिकले? हे आधी स्वतःला विचारायचं, तर तुम्हाला ते वरदानं सापडतील. नाहीतर तुम्ही आतापर्यंत ते चूक 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 घेऊन बसलेला आहात, तर तुम्हाला त्यात वरदान सापडणं शक्यच नाही. तर पहिला प्रश्न विचारायचा की मी यातून काय शिकले? मग तुम्ही हे जेव्हा विचाराल तर मग तुम्हाला ते दिसेल आणि मग ती वरदान दिसतील. अच्छा, हे शिकले, हे झालं, असं झालं, हे चांगलं झालं, हे चांगलं झालं. दुसरं आहे, या चुकीतून कोणत्या चांगल्या गोष्टी निष्पन्न झाल्या? काय चांगलं घडलं यातून? मी हे नाही केलं म्हणून आत्ता मी ज्या कंडिशन आहे किंवा आत्ता मी जशी आहे त्याच्यामध्ये खूप छान आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. मग प्रत्येक चुकीतून कृतज्ञता व्यक्त करावी अशा कोणत्या गोष्टी तुम्ही शिकलात हे सगळ्यात महत्वाचं आहे. चूक काहीही असू दे, त्यातून तुमचं भविष्य बदलू शकणाऱ्या काहीतरी चांगल्या गोष्टी निघतातच. या पद्धतीने काळजीपूर्वक विचार करा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकूण 10 वरदानांचा शोध घ्या. तुम्हाला सापडलेल्या प्रत्येक वरदानाला जादूची शक्ती आहे याची तुम्हाला जाणीव होईल आणि तुमच्या कृतज्ञता वहीमध्ये ह्या वरदानांची यादी लिहून काढा. तर इथं एक उदाहरण घेतलेलं आहे. त्या उदाहरणाआधी मी एक माझं उदाहरण हे सांगेन की जेव्हा मी BSc मध्ये फर्स्ट आले, नंतर मी MSc ला ऍडमिशन घेतलं. MSc नंतर माझे सगळे फ्रेंड, म्हणजे फक्त मी एकटीच अशी असेन की ज्यांनी बीएड केलं नाही. A to Z सगळ्यांनी बीएड केलं माझ्या बरोबर आणि आज ते ऍज अ लेक्चरर प्रोफेसर म्हणून काम करतात सगळेच. फक्त मी एक आणि अजून एक मैत्रीण आहेत, ती दोघीच आम्ही जॉब करत नाही, बाकी सगळेजण जॉब करतात. मग हे मला खूप दिवस म्हणजे हे होत होतं की मी बीएड नाही केलं त्यामुळे मी जॉब नाही करू शकले, मी हे नाही ते नाही. तर एकदा असंच माझं फ्रेंड होते, म्हणजे आमचे बॅचमेटच होते, ते आले भेटायला मला, 2-3 जण. मी तेव्हा तिकडे होते, चायनाला होते. मग मी आले की मग यायचे ना ते भेटायला. तर आले तर माझ्या एकदम तोंडातनं गेलं की तुमचं किती छान आहे, तुम्ही जॉब करताय, मला काही करता येत नाही तसं. तर त्यातला एक जण म्हणाला की तू खूप नशिबान आहेस की तुला बाहेर फिरता येतं. तू आज जे जग बघतीये ते जग असंच कोणाच्याही नशिबात येत नाही. त्यामुळे हे हे जे काही आहे ना ते काढून टाक. आणि त्याच्या त्या वाक्यानंतर मला फील झालं की खरंच आहे, मी जे विचार करते ते चुकीचं आहे. आणि त्याच्यानंतर मग माझं इथलं जे आहे कारण ते गिल्ट मी इतकं घेऊन बसले की त्याच्यामुळे मी काय करत होते की मी काय करतच नव्हते. मग की मी काय करू नाही शकले म्हणून असंच. मग पण ते जेव्हा सोडलं त्याच्यानंतर मी मग म्हंटल की नाही, काहीतरी शिकायचं. ठीक आहे, ते नाही तर आयुष्यामध्ये किंवा बाकीच्या खूप गोष्टी आहेत अशा की ज्या आपण शिकू शकतो. आणि त्याच्यानंतर मग ते माझ्या एकदम ह्याच्यात आलं की मी वास्तू करावं, ज्योतिष करावं आणि हे करावं. मग त्यामुळं आज त्याच्यानंतर ते कधी आलं नाही माझ्या मनात, पण जेव्हा मी परत मॅजिक केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ती चूक मी कमीत कमी 10 वर्ष घेऊन बसले होते, 10-12 वर्ष. की नाही, मी बीएड केलं नाही, ही सगळ्यात मोठी माझी चूक झाली. मी बीएड केलं नाही, हे चूक झाली. मी मग वडिलांना म्हटलं ठीक आहे. मग त्यावेळेस लग्न ठरलं तरी मी वडिलांना म्हटलं ठीक आहे, लग्न झालं काय, तुम्ही जरा मला माझे पैसे भरले असते बीएड साठी तर ह्यांनी मला करू दिलंच असतं ना. मग मी परत वडिलांना दोष दिला की एवढं त्यांनी केलं MSc पर्यंत शिक्षण, फक्त बीएड नाही केलं त्यांनी, म्हणून मी परत त्यांना दोष देत बसले की त्यांनी मला ऍडमिशन नाही घेतलं बीएड साठी.
म्हणजे मी या सर्कलमध्ये कमीत कमी 10-12 वर्ष फिरले. कारण प्रत्येक वेळी जेव्हा मी यायचे तर हे सगळे भेटायला यायचे ना मला. मग त्यांना बघितलं की मला अजून हे व्हायचं की मी काहीच करत नाही. आणि त्या वेळेस सगळे म्हणजे आता जे जॉब करतात ते ठीक आहे, ते ऍज अ हे होते, म्हणजे इतके काही हुशार नव्हते, काही नव्हते, पण मी त्यावेळेस हुशार होते म्हणा, किंवा मग बीएससी मध्ये युनिव्हर्सिटीत फर्स्ट आले होते. तेवढं लोक मला मानत होते, थोडं हे करत होते, पण मी काहीच करत नाही. त्यांच्या पुढे माझा आदर्श काय असं मला वाटायला लागलं. त्यामुळे मग त्या गिल्टमध्ये मी खूप दिवस हे झाले. पण त्याच्यानंतर कमीत कमी 2004-05 गेले, म्हणजे 95 ला मी पास आउट झाले. 95 ला पास आउट झाले एमएससी, 93 ला बीएससी. 95 पासून ते 2005 पर्यंत धरा, 5 आणि 7 पर्यंत, 7-8 पर्यंत, 5 पर्यंत, बरोबर, 2005 पर्यंत इतकी वर्ष मी अशीच घालवली, काहीच नाही केलं. फक्त ठीक आहे म्हणजे तात्पुरतं म्हणजे मुलांचे ट्युशन घेणं, हे करणं, हे थोडं घरात करत होते. मी मॅथ्सचे ट्युशन घेत होते, म्हणजे एमएससी मॅथ्स आहे ना, मॅथ्सचे ट्युशन ते घेत होते मी. पण ते असं मनापासून नव्हतं होत, ते घ्यायचं म्हणून घेत होते मी असंच, मग जाऊ दे असंच करायचं म्हणून करायचं, असं चाललं होतं. पण त्याच्यानंतर मी हे थिंकिंग जेव्हा बदलायला सुरू केलं, तेव्हा मला लक्षात आलं की जोपर्यंत आपण हे बदलत त्या नाहीये, ड्रॉप झाल्यात, येतील. ओके, ओके. हां. तुम्ही जे काही चूक झाली असेल, त्या चुकीमधून जेव्हा तुम्ही बघता की ठीक आहे हे झालं, म्हणजे मी त्यावेळेस जे सोडून दिलं, त्याच्यानंतर मी परत जे मला चांगलं वाटतं ते मी शिकायला सुरू केलं. वास्तू केलं, ज्योतिष केलं, बाकीचं बरंच काही 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 केलं. तर म्हणजे मला दिसायला लागलं नाही. आज मी थँक्यू म्हणते की नाही बीएड केलं, नाही, बरं झालं.
कारण मी आज त्यामुळे इथं आहे. जर मी हे केलं असतं तर मग सगळ्यांसारखं तेवढं ते जॉब करणं आणि परत काहीच नाही, मग आयुष्याची एन्जॉयमेंटच नाही ना मग काही. तर शेवटी मी तेच म्हणलं की मी खूप लकी आहे की माझ्या आयुष्यामध्ये हे आले. तर त्याच पद्धतीने आपली जी चूक आहे त्याला जर तुम्ही मान्य करून त्यातनं जर पॉझिटिव्हिटी पाहायला लागला तर तुम्हाला त्याबद्दल चांगलंच वाटणार. तर इथं लेखिकेने जसं आता गाडी चालवतानाचं उदाहरण घेतलं होतं तेच उदाहरण लेखिकेने इथं घेतलेलं आहे की वेगाने गाडी चालवत आहे आणि तुम्हाला दंड बसला तर तुम्हाला ऍक्च्युली त्याच्यातले 10 वरदान कसे शोधायचे. आता मी हे शोधते की मला आज मी इथं आहे ते खूप मोठी गोष्ट आहे. मी त्याच्यानंतर वास्तू शिकले, ज्योतिष शिकले, खूप काही गोष्ट शिकले. मी फॉरेनला जाऊ शकले. जर जॉब असता तर मी जाऊ शकले नसते किंवा माझ्यामुळे यांना मी अडवलं असतं. आज त्यांना किती मोठं एक्सपोजर मिळालं त्याच्यामुळं. मग परत जर मी त्यांना अडवलं असतं तर मग परत दोघांमध्ये क्लॅश की हे असं झालं तसं झालं. तर ते काही नाही झालं. तर सगळं छान झालं. तर हे 10 वरदानं मी आता सारखं बोलते. जेव्हा कधी मला ते आठवतं तरी मी थँक्यू म्हणते. तर या पद्धतीने आपल्याला कोणतीही एक चूक आज घ्यायची. तर इथं लेखिकेने घेतलेलं आहे की पोलिसांनी तुम्हाला दंड केला आणि तुमची गाडी अडवली तर तुम्ही कसा विचार करायचा. कारण हे नेहमीच आपल्यासोबत घडतं. तर एक, मी स्वतःला दुखापत करून घेऊ नये यासाठी पोलिसांनी माझी गाडी थांबवून माझ्या सुरक्षिततेची काळजी घेतली, त्याबद्दल मी त्यांचे बद्दल आभारी आहे. स्वतःशीच प्रामाणिक राहून सांगायचं तर गाडी चालवताना मी रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं नव्हतं. माझ्या मनात दुसरेच काहीतरी विचार चालू होते आणि अशा वेळी पोलिसांनी मला थांबवलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या गाडीचा टायर बदलायला आलेला असताना सुद्धा मी इतक्या वेगाने गाडी चालवत होतो आणि स्वतःचा जीव धोक्यात घालत होतो. हे पूर्णपणे मूर्खपणाचं होतं. अशा वेळी पोलिसांनी मला थांबवलं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. पोलिसांनी मला गाडीच्या कडेला थांबायला सांगितल्यामुळे मी भानावर आलो. जणू काही पोलिसांनी मला झोपेतून खाडकन जागं केलं. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त. आता यापुढे मी गाडी चालवताना गाडीच्या वेगावर लक्ष ठेवून काळजीपूर्वक गाडी चालवेन. आपण स्वतः पकडले न जाता स्वतःला संकटात न टाकता वेगाने गाडी चालवू शकतो अशी माझ्या डोक्यात बेफाम कल्पना होती. पोलिसांनी पकडल्यामुळे तिला आळा बसला त्याबद्दल मी त्यांचे कृतज्ञ आहे. माझ्या वेगाने गाडी चालवण्याच्या कृतीमुळे मी मला आणि माझ्याबरोबर इतरांनाही केवढ्या मोठ्या संकटात टाकत होतो याचं गांभीर्य पोलिसांनी मला करून दिलं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. अशा वेगाने गाड्या चालवणाऱ्या चालकांमुळे माझ्या कुटुंबियांना धोका निर्माण झाला आहे अशी कल्पना मी जेव्हा केली तेव्हा पोलिसांनी अशा बेफाम गाड्या चालवणाऱ्या थांबवावंच असं मला वाटलं. पोलिसांनी मला ही जाणीव करून दिली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. पोलीस रस्त्यावरील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबियाच्या सुरक्षतेची अशा प्रकारे काळजी घेतात त्याबद्दल त्यांच्या कामाबद्दल मी खरंच कृतज्ञ आहे. हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग ते रोज पाहतात. माझं आयुष्य आणि माझ्या कुटुंबियांचं जीवन सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी हा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी सुरक्षितपणे घरी पोचलो आणि नेहमीसारखा दारातून चालत माझ्या कुटुंबियांना भेटलो. हे पोलिसांनी माझ्या वेगाने गाडी चालवायला वेळीच थांबवलं म्हणून घडलं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझं वेगाने गाडी चालवणं थांबवण्यासाठी पोलीस कोणत्याही उपाययोजना करणं शक्य होतं, पण त्यातल्या त्यात सगळ्यात कमी हानिकारक गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे माझी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि थोडीशी दंड घेतला. त्याबद्दल मी पोलिसांचे कृतज्ञ आहे, कारण माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी देणगी आहे.
म्हणजे इथं 10 वरदाने या पद्धतीने आपल्याला शोधायची आहेत. जेव्हा तुम्ही ती मान्य करता तेव्हाच तुम्हाला ते दिसणार आहे. जर तुम्ही आता ती मान्य केली नसेल अजूनही, तर तुम्हाला ते दिसणार नाही. तर त्यासाठी ते 2 प्रश्न विचारा स्वतःला, म्हणजे तुम्हाला ते दिसतील. तुम्हाला अजूनही तिची आठवण झाली की वाईट वाटतं, अशी तुमच्या आयुष्यातली तुम्ही केलेली कोणतीही एखादी चूक आठवा आणि तुमच्या वेळेनुसार ही भव्य आणि जादूची कृती करा. अशी मी तुम्हाला कळकळीने विनंती करेन. विचार करा, केवळ एका चुकीतून तुम्हाला कितीतरी वरदान मिळण्याची शक्ती निर्माण होते. दुसऱ्या कशातूनही एवढ्या मोठ्या लाभाची हमी मिळणार नाही. सांगा पाहू, मिळेल का? नाही मिळणार. तर आपल्या एका चुकीतून आपल्याला इथं 10 वरदान शोधायची आहेत आणि त्यातून प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत की मी त्यातून काय शिकले आणि कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या. हे जेव्हा तुम्ही विचाराल तर तुम्हाला त्यातून वरदान सापडणार आहेत की हे 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 आहे, हे झालं, हे झालं, हे चांगलं झालं, हे चांगलं झालं. तर इथं हा लेसन संपलेला आहे. छोटा होता कारण पुढचा जो लेसन आहे 27वा, एक मिनिट रेकॉर्डिंग थांबवते.